सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 7वा ज्ञान विज्ञान योग ओवी 1 ते 50। जेव्हा मनाला खऱ्या ज्ञानाची ओढ लागते तेव्हा श्रीकृष्ण स्वतः मार्गदर्शक बनतात। अर्जुना, आता मी तुला असे ज्ञान सांगणार आहे जे जाणल्यावर काही जाणायचे उरत नाही। हे केवळ शब्द नाहीत तर परम सत्याचा अनुभव आहे। जिथे भक्ती, ज्ञान आणि आत्मा एकरूप होतात तेथूनच या अध्यायाची सुरुवात होते। चला तर मग पाहूयात। ओवी 1 ते 50। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। श्री भगवानुवाच मय्यासक्त मना पार्थ योगम युज्जन्मदाश्रया असंशया समग्रमा यथा ज्ञानासि दृच्छनो ज्ञानं देहं सविज्ञानमिन्दं वक्ष्यामि शेष्यता यज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ञातं वशिष्यते। श्री भगवान म्हणतात, हे पार्था, माझ्या ठिकाणी मन आसक्त ठेवून आणि माझा आश्रय करून योगाचे अनुष्ठान करणाऱ्या तुला जेणेकरून पूर्णत्वाने माझे संशयरहित ज्ञान होईल असा प्रकार ऐक। मी तुला विज्ञानासह अपरोक्ष ज्ञानाचा संपूर्णपणे उपदेश करतो। तो जाणून घेतला म्हणजे तुला आणखीन काही एक जाणणे शिल्लकच राहणार नाही। ऐका मग तो श्री अनंतो पार्था ते असे म्हणतो पैगा तू योग युक्तो जानासी आता। ऐका मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, अरे तू आता योगयुक्त झालास। मज समग्रा ते जानसी ऐसे आपुलिया तळहातीचे रत्न जैसे तुझ ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी। आता मी तुला प्रपंचासह ब्रह्मज्ञान सांगेन ज्या योगे सर्वव्यापी असा जो मी त्या मला तू तळहातावर ठेवलेल्या रत्नांप्रमाणे स्पष्टपणे जाणशील। हेथ विज्ञाने काय करावे ऐसे घेसी जरी मनोभावे तरी पै आधी जाणावे तेची रागे। इथे विज्ञान काय करायचे अशी तुझी समजूत असेल तर तेच प्रथम समजून घेतले पाहिजे। मग ज्ञान यांची वेळे झाकती जाणीवेचे डोळे जैसी तिरी नावन ढळे ते कधी साती। मग तीराला टेकलेली नाव जशी हालत नाही तशी स्वरूप ज्ञानाचे वेळी बुद्धी कुंठित होते। तैसी जाणीव चेतन रिघे विचार मागुता पावली निघे तर्को आयनी निघे अंगी जयाच्या। जिथे जाणीव संपते विचारही मागे फिरतात आणि जिथे तर्काचे चातुर्यही चालत नाही। अर्जुना तया नाव ज्ञान एर प्रपंचु हे विज्ञान तेथ सत्य बुद्धी ते अज्ञान हे ही जाण। अर्जुना, त्याचेच नाव ज्ञान आणि प्रपंचाची सत्यत्व बुद्धी म्हणजे अज्ञान हेही तू जाण। जेने सांगतयाचे बोलणे खुंटे एकतयांचे व्यसन तुटे ही जाणपणे सोने मोठे उरोने ती। असे जे गूढ वर्म आहे ते मी शब्दात सांगेन, त्याच्या थोड्याशा प्रतिपादनाने तुझ्या मनाचे पूर्ण समाधान होईल। ऐसे वर्म जे गूढ ते की जेल वाक्यारूढ जेने थोडेन पुरे गूढ बहुत मनींचे। ज्यामुळे वक्त्याचे बोलणे थांबते, ऐकणाऱ्याच्या सर्व इच्छा नाहीशा होतात। हे ज्ञान लहान मोठा असा भेदच राहून देत नाही। पैगा मनुष्याची या सहस्रेशा माझी विपाळले याची दिवसा तैसे या दिवसे करा बहुसा माझी विरळा जाणे। अर्जुना, हजारो माणसात एखाद्याला ज्ञानप्राप्तीची इच्छा असते आणि त्या पुष्कळ इच्छा करणाऱ्यांमध्ये माझ्या स्वरूप ज्ञानास एखादाच जाणतो। जैसा भरले या त्रिभुवना
आन तू एक एक सांग अर्जुना, निवडून एकीची सेना लक्ष भरी. ज्याप्रमाणे त्रैलोक्यात एक एक चांगला सैनिक निवडून लक्षावधी सैन्य तयार करावे, तैसे आस्तेच्या महापुरे निघताती कोटीवरी. परिप्राप्तीच्या पैलतेरी विपाईला निगे. त्याप्रमाणे त्या ज्ञान लालसेच्या पुरात कोट्यावधी लोक प्रवेश करतात, पण त्यातील काही थोडेच पैलतीरी पोहोचतात. मनोनी सामान्य गानो हे सांगता वडील गोठी आहे, परी ते बोलू येईन पाहे आता प्रस्तुत एके. म्हणून हे ज्ञान समजून घेणे सोपे नाही. त्याचे महत्व हे असामान्य आहे, ते पुढे सांगेन. आता मी सांगतो ते नीट. तरी अवतारिका धनंजया, हे महदादिक माझी माया, जैसी प्रतिबिंबी छाया निजांगाची. अर्जुना ऐक, जशी आपल्या शरीराची सावली तशी महत्त्ववादी माया ही माझी छाया आहे. भूमी रापून लो वायुआ खम मनोबुद्धिरेवच, अहंकार इति यमे भिन्ना प्रकृतिरष्टधा. ही माझी माया शक्ती पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशा 8 प्रकारांनी विभागलेली आहे. आणि ते प्रकृती म्हणीचे, जे अष्टधा भिन्न जाणीजे, लोकत्रय निपजे ये सव. हिला प्रकृती असे म्हणतात. हिचे 8 प्रकार आहेत. हिच्यामुळे त्रैलोक्य उत्पन्न होते. हे अष्टधा भिन्न कैसी, ऐसा ध्वनी धरेसी जरी मानसी, तरी तेची गा आता परीसी विवंचना. हे 8 प्रकार कोणते ते तुला जाणून घ्यायचे आहेत ना? तर ऐक, मी त्याचे वर्णन करतो. आप तेज गगन, महिमा ऋत मन, बुद्धी अहंकारू हे भिन्न 8 भाग. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार हे या प्रकृतीचे 8 भाग आहेत. अपरेय मित संज्ञा प्रकृती विंधी में पराम, जीवभूता महाभावो येद धार्यते जगतः. हे अर्जुना, मी माझी प्रकृती अपरा आहे. हिच्याशिवाय माझी दुसरी एक जीवभूता परा प्रकृती आहे, जिने हे सर्व जग धारण केलेले आहे. जे जडावे जीववी, चेतनेवी चेतवी, मना करवी मानवी शोक मोह. ती जडा चेतन करते, चेतनेत चैतन्य आणते. हिच्यामुळेच मनामध्ये शोक मोहादी विकार उत्पन्न होतात. पै बुद्धीच्या अंगी जाणणे, ते जे जवळिकीचे करणे, जिया अहंकाराचे निविदाने जगाची धरिजे. हिच्या सानिध्यामुळेच बुद्धीला ज्ञान होते. ती बुद्धी अहंकाराच्या कौशल्याने जग धारण करते. एतद्योनिनी भूतानि सर्वाण्युत्परधाराय, अहंकृतस्य जगता प्रभवा प्रलयस्तस्थाम. सर्व प्राणी मात्र या 2 प्रकृतीपासून निर्माण झालेले आहेत. याप्रमाणे सर्व जगाचा आदी आणि अंत मी आहे असे तू समज. ते सूक्ष्म प्रकृती कोंडे, जय स्थूळाची अंगाकडे, ते भूत सृष्टीची पडे टांक साळ. ती सूक्ष्म परा प्रकृती जेव्हा आवडीने स्थूल स्थिती धरते, त्यावेळी प्राण्यांच्या उत्पत्तीची टाकसाळ सुरू होते. चतुर्विध ठसा उमटू लागे आपैसा, मोला तरी सरसा परिथरची आनान. मग स्वदेज, जरायुज, अंडज आणि उद्भिज या 4 प्रकारांच्या आकृती आपोआप निर्माण होतात. त्यांची योग्यता जरी सारखी असली तरी जाती मात्र निरनिराळ्या असतात.
होते 84 लक्ष थरा, 13 मिती नेणीचे भंडारा, भरे आदि शून्याचा गाभारा, नाणी अशा 84 लक्ष जाती होतात. याशिवाय आणखी कितीतरी जाती आहेत, त्याची गणती नाही. या प्राणी रूप नाण्यांची मायेचा गाभारा भरून जातो. ऐसे एक तुके 5 भौतिक, पडती बहु टांक, मग ते समृद्धीचे लेख, प्रकृतीची धरी. अशा पंचमहाभूतांची एकाच योग्यतेची अनेक नाणी तयार होतात. मग त्यांची गणती केवळ प्रकृतीच करते. जे आखुनी नाणी विस्तारी, पाठी दयाची आटणी करी, माझी कर्माची या व्यवहारी, प्रवर्तू दावी. या नाण्यांच्या आकृतीची नीट योजना करून त्यांचा प्रसार करते, मग त्यांची आटणी करते. दरम्यान प्राण्यांकडून कर्माचा व्यवहार करून दाखवते. हे रूपक परी असो, सांगो उघड जैसे परी असो, तरी नाम रूपाचा अतिसो, प्रकृतीच कीजे. हे रूपक आहे असो, आता तुला कळेल असे स्पष्ट सांगतो, तर नाम रूपाचा विस्तार प्रकृतीच करते. आणि प्रकृतीत व माझ्या ठाई, बिंबे थे आन नाही, मनोनी आदि मध्य अवसान पाही, जगासी मी. आणि प्रकृती तर माझ्या ठिकाणीच भासते, म्हणून जगाचा आदी मध्य आणि शेवट मीच आहे. मत्त परंतर नान्य किंचित अस्ति धनंजया, मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मनी गया निवम. हे धनंजया, माझ्याहून वेगळे असे दुसरे काही नाही. सोन्याच्या दोऱ्यात जसे सोन्याचे मणी गुंफावेत, तसे हे सर्व जग माझ्यामध्ये गुंफलेले आहेत. हे रोहिणीचे जळ, दयांचे एचे मूळ, ते रश्मी नव्हती केवळ, होय ते भानू. मृग जळाचे मूळ पाहू गेले असता सूर्य किरणे नसून केवळ सूर्यच आहे. तयाची परिकिरीटी, या प्रकृती झाली सृष्टी, जे उपसंहारून कीचे लिथी, ते मीची आहे. तसा जेव्हा प्रकृतीचा उपसंहार होतो, प्रकृती एकटीच राहते, तेव्हा तिच्यात केवळ मीच दिसतो. ऐसे होय दिसे न दिसे, हे मजची माझी असे, मी या विश्वधरीचे जैसे, सूत्रे मनी. याप्रमाणे जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय माझ्याच ठिकाणी होतात. जसा दोरा मण्याला धारण करतो, तसा मी जगाला धारण करतो. सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाचे सुती ओविले, तैसे म्या जग धारिले, सबाह्यांभ्यतरी. सोन्याचे मणी करून सोन्याच्या तारेत ओवावेत, त्याप्रमाणे आत बाहेर जग मीच धारण केलेले आहे. रसोहम सो कौंतेय, प्रभास्मी शशी सूर्ययो, प्रणवा सर्व वेदेषु, शब्दखे पौरुष नृषु. हे कौंतेया, उदकातील रस, चंद्र सूर्यातील प्रभा, वेदांमध्ये ओंकार आणि आकाशातील शब्द आणि पुरुषातील पौरुष मीच आहे. म्हणून उदकी रसू, कापवनी जो स्पर्शू, शशी सूर्यचो प्रकाशू, तो मीची जाण. म्हणून पाण्यामध्ये रस, वाऱ्यामध्ये स्पर्श अथवा चंद्र सूर्यामध्ये तेज, हे मीच आहे असे तू समज. नराच्या ठाई नरत्व, जे अहंभावी सत्व, ते पौरुष मी हे तत्व, बोलीच असे. पुरुषांच्या ठिकाणी अहंभावाचे सार, जे पुरुषत्व, ते तत्व मी आहे तुला सांगतो. पुण्यो गंधम पृथ्वीम्या, च तेजस्रश्मी, भुवासनो जीवन सर्वभूतेषु, तपस्यामि तपस्विषु. भूमीतील सुगंध, अग्नीतील तेज आणि सर्व प्राण्यांचे जीवन आणि तपस्व्यांचे तप मीच आहे.
अग्नी ऐसे आहाच, तेज नामाचे आहे कवच, ते परते केली आसाच, निज तेज ते मी. तेजाला अग्नी नावाचे वरवर दिसणारे जे कवच आहे ते दूर केले की खरे तेज मीच आहे. आणि नानाविध योनी, जन्मोनी भूते त्रिभुवनी, वर्तत आहाती जीवनी आकुलान्याम. त्रैलोक्यात नाना प्रकारच्या योनीत प्राणी उत्पन्न होऊन आपापले आहार सेवन करून राहतात. एके पवनेची पिती, एके तृणास्तव जिती, एके अन्नाधारे राहती जळे के. कित्येक वाराच पितात, कित्येक गवतावर जगतात, कित्येक अन्नावर राहतात आणि कित्येक पाण्यावरती जगतात. ऐसे भूत प्रति आनान, जे प्रकृती वशे दिसे जीवन, ते आघवा ठाई अभिन्न मीची एक. याप्रमाणे प्रत्येक प्राण्याचा त्याच्या प्रकृतीनुसार जो आहार दिसतो त्या सर्वात मीच अभिन्न भावाने आहे. पै आदीचे नि अवसरे, विरुठे गगनाचे नि अंकुरे, जे अंतिगिळे अक्षरे प्रवन पीठांची. जे सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी आकाश रूपाने अंकुरले आणि जे सृष्टी लयाच्या ओंकार रूपी पटावरील अक्षराचा ग्रास करते. ऐसे अनादीचे सहज, ते मिंगा विश्व बीज, हे हातातळी तुझ देजत असे. असे स्वभावता अनादि विश्वाचे बीज तेच मी आहे, हे मी तुला स्पष्टच सांगत आहे. मग उघड करुनी पांडवा, जे हे आयसील सांख्यची आगावा, तय्याचा उपयोग बरवा देखशील. हे समजून घेऊन याचा नीट विचार करशील तर तुला कळेल की याचा चांगला उपयोग आहे. परी हे अप्रासंगिक आलाप, आता अस्तून बोले संक्षेप, जाणत पियांच्या ठाई तप, ते रूप माझे. असो, हे विषयाला सोडून झाले, ते मी आता बोलत नाही. आता तू जाणून घे की तपस्व्यांच्या ठिकाणी असलेले तप मीच आहे. बलम बलवता चाहम, कामराग विवर्जितम, धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरत शर्व. बलवानांचे कामगार रहित बल आणि भूतांच्या ठिकाणी धर्माला अनुसरून असलेला जो काम तो मी आहे. बळिया माझी बळ, ते मी जाणे अढळ, बुद्धिमती केवळ, बुद्धी ते मी. बलवानांमधील बल, बुद्धिमानांमधील बुद्धी ती मीच आहे असे निश्चित जाण. भूतांच्या ठाई कामू, तो मी म्हणे आत्मारामू, जैने अर्थास व धर्मो थोरी होय. आत्मारामी रमणाऱ्या श्रीकृष्णाने सांगितले की जीवाच्या ठिकाणी असणारा काम मीच आहे. एरवी विकाराचे निपैसे, करी किर इंद्रियांचे से, परिधर्मासी विखासे जाओ नेदी. एरवी विकारांच्या फैलावाने तो काम इंद्रियास अनुकूल अशी कर्मे करतो, पण ती कर्म धर्मास विरुद्ध जाऊन देत नाही. जो अप्रवृत्तीचा आहाता, सांडोनी विधीची आणि घे वाटा, देवींची नियमाचा दिवटा सवे चाले. कारण जो काम निश्चित कर्माचा आडमार्ग टाकून विहित मार्गाने चालतो आणि या मार्गाने जाताना त्याच्या हाती नियमरूपी मशाल असते. कामो ऐसिया ऊज प्रवर्ते, मनोनी धर्मासी होय पुरते, मोक्ष तीर्थांचे मुक्ते संसार भोगी. अशा रीतीने काम चालतो म्हणून धर्माची पूर्णता होते. मग तो काम संसार भोगतो म्हणजे जणू मोक्ष तीर्थातील मोतीच भोगतो.
जो श्रुती गौरवाच्या मांडवी, कामसृष्टीचा बेधू वाढवी, जो कर्म फळेसी फालवी, अपवर्गी टेके. जो काम वेदांच्या मोठेपणाच्या मांडवावर सृष्टीचा वेल वाढवते, त्याची पाने कर्मफलासह मोठ्यांपर्यंत पोहोचतात. अशा रीतीने श्रीकृष्णांनी सांगितलेले ज्ञान म्हणजे आत्म्याचा प्रकाश आहे. जो भक्त या ज्ञानामध्ये स्थिर राहतो, त्याच्यासाठी संसार हा फक्त एक खेळ ठरतो. अर्जुना, जो मला पूर्णपणे जाणतो तोच खरा मुक्त होतो. आणि अशा या परम ज्ञानाने मन शांत, स्थिर आणि आनंदी होते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.